गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MA भाग 2 मधील जे आपलं तिसरं सेमिस्टर आहे आणि त्या तिसऱ्या सेमिस्टरमधलं आपलं भारतीय प्रशासन हा जो पेपर आहे त्या पेपरमधल्या तिसऱ्या प्रकरणाविषयी आज माहिती करून घेणार आहोत. MA भाग 3 मधलं आपलं भारतीय प्रशासनामधलं जे तिसरं प्रकरण आहे त्याचं नाव आहे घटक राज्य प्रशासन. आपण प्रामुख्याने भारतीय प्रशासन या पेपरमध्ये प्रामुख्याने भारतीय प्रशासनाची निर्मिती कशी झाली, भारतातल्या स्वातंत्र्यानंतर भारताने जे संघराज्य शासन व्यवस्था स्वीकारली, मग त्या संघराज्य शासन व्यवस्थेमध्ये जे केंद्र आणि राज्य अशा दोन पातळ्या निर्माण झाल्या सत्तेच्या, त्यामधलं मग केंद्र प्रशासन कशा पद्धतीने काम करतं याची प्रामुख्याने दुसऱ्या प्रकरणामध्ये माहिती करून घेतली. आज प्रामुख्याने आपल्याला भारताचे राज्यकारभाराच्या सोयीसाठी जी वेगवेगळी घटक राज्य निर्माण झालेली आहेत त्या घटक राज्यांमध्ये प्रामुख्याने राज्यकारभार कशा पद्धतीने चालतो, त्या राज्यकारभार चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी त्या ठिकाणी कशा पद्धतीची प्रशासकीय यंत्रणा निर्माण केलेली आहे याचा प्रामुख्याने विचार आजच्या लेक्चरमध्ये करायचा आहे. आता आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की भारताने लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारली, लोकशाही संसदीय शासन व्यवस्थेचा स्वीकार केला आणि मग ह्या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं की सत्तेचं विकेंद्रीकरण. कारण एकाच व्यक्तीच्या हातात जर सत्तेचं केंद्रीकरण झालं तर ते लोकशाहीला खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून स्वातंत्र्यानंतर भारताने लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारून लोकशाही विकेंद्रीकरणाचं तत्त्व स्वीकारलं आणि ह्या लोकशाही विकेंद्रीकरणाच्या तत्त्वाला अनुसरून भारतामध्ये सत्तेच्या 3 पातळ्या निर्माण झालेल्या बघायला मिळतात. मग त्या सत्तेच्या 3 पातळ्या कोणत्या, तर त्यामध्ये आपल्याला दिसून येतं की केंद्र पातळीवरती केंद्र सरकार, घटक राज्य पातळीवरती घटक राज्य सरकार आणि स्थानिक पातळीवरती स्थानिक सरकार, अशा 3 पद्धतीच्या ह्या ठिकाणी आपल्या देशामध्ये राज्यकारभाराच्या व्यवस्था निर्माण झालेल्या बघायला मिळतात. आता ह्या 3 व्यवस्था निर्माण झाल्यानंतर ह्या 3 व्यवस्थांनी जे काही निर्णय घेतलेले असतात, या 3 व्यवस्थांची जी व्यवस्था आहे ती चालवण्यासाठी सुद्धा स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणजे प्रामुख्याने ह्या यंत्रणांचा निर्मितीमागचा उद्देश काय होता की प्रत्येक टप्प्यामध्ये प्रत्येक भागामधल्या जनतेला त्या विभागामध्ये त्या ठिकाणचं प्रशासन हे स्वतंत्र असून एकमेकांच्या सहकार्याने काम करेल आणि देशाचा सर्वांगीण विकास त्या ठिकाणी होऊ शकेल. म्हणजे केंद्र, राज्य आणि घटक राज्य अशा 3 पातळ्या निर्माण करण्यामागचा उद्देशच हा होता की केंद्रीय पातळीवरून संपूर्ण देशावरती जेवढं बारकाईने स्थानिक पातळीवरती लक्ष दिलं जाऊ शकत नाही, त्यासाठी स्थानिक व्यवस्था निर्माण केली, स्थानिक प्रशासन निर्माण केलं. त्याचप्रमाणे त्या स्थानिक प्रशासन व्यवस्थेवरती कुठेतरी लक्ष असावं म्हणून ते राज्य प्रशासन आणि त्या राज्य प्रशासनावरती कुठेतरी लक्ष असावं म्हणून केंद्रीय प्रशासन, अशा व्यवस्थित पद्धतीने ह्या आपल्या देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेची एक चौकट, एक घडी स्वातंत्र्यानंतर प्रामुख्याने बसवण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने आपण आज जो विचार करणार आहोत तो घटक राज्य प्रशासनाचा. आता हे घटक राज्य प्रशासन देशाच्या एकंदरीत व्यवस्थेमध्ये खूप महत्त्वाचं असलेलं बघायला मिळतं. कारण केंद्र आणि स्थानिक पातळी या दोघांमधलं मध्यस्थी किंवा ह्या दोघांमध्ये समन्वयाची भूमिका बजावण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी पातळी आहे ती आहे घटक राज्य प्रशासनाची पातळी. म्हणजे केंद्र सरकार आणि घटक राज्य स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याचं प्रामुख्याने काम हे घटक राज्य प्रशासन आपल्या देशामध्ये करत असताना दिसून येतं. मग हे घटक राज्य प्रशासन, हे घटक राज्य प्रशासनाचे वेगवेगळे विभाग, त्या घटक राज्य प्रशासनाला चालवणारे घटक यांची माहिती आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने करायची आहे. आता प्रामुख्याने घटक राज्य आणि ह्या घटक राज्य व्यवस्थांचा अभ्यास करत असताना आपण या ठिकाणी काही मुद्द्यांच्या आधारे ह्या घटक राज्याची प्रशासनाची माहिती करून घेणार आहोत. तर त्यामध्ये पहिलं तत्व आपण जे बघणार आहोत, पहिला मुद्दा जो आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत तो पहिला मुद्दा आहे लोकशाही विकेंद्रीकरणाचे तत्व. आता आपण त्याची थोडक्यात आत्ता जी चर्चा केली की लोकशाही विकेंद्रीकरण म्हणजे काय किंवा लोकशाही व्यवस्था निर्माण होण्यासाठी आणि ती स्थिर स्वरूपाची चालवण्यासाठी जे काही महत्त्वाची मूलभूत तत्व असतात, म्हणजे लोकशाही ज्या आधारांवर ते आधारित असते त्याच्यामधला एक महत्त्वाचा आधार आहे विकेंद्रीकरणाचं तत्व. कारण ज्या ठिकाणी सत्तेचं केंद्रीकरण होतं त्या ठिकाणी काय होतं की लोकशाहीचा लोप व्हायला लागतो आणि हुकुमशाही किंवा लष्करी व्यवस्था, एकाधिकारशाही अशा व्यवस्था निर्माण व्हायला लागतात. म्हणून लोकशाहीची सर्वात पहिली पूर्वअट काय असते की सत्तेचं विकेंद्रीकरण करणं. मग भारताने ज्यावेळेस स्वातंत्र्यानंतर संसदीय शासन व्यवस्थेचा स्वीकार केला तर त्या संसदीय शासन व्यवस्थेचा स्वीकार करत असताना या ठिकाणच्या सत्तेचा कोणत्या पण एका व्यक्तीच्या हातात, एका पक्षाच्या हातात किंवा एका केंद्राच्या हातात या ठिकाणी सत्तेचं केंद्रीकरण होऊ नये आणि देशाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सत्तेचं विकेंद्रीकरणाचं तत्त्व स्वीकारलं आणि मग त्या अनुसरूनच केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था अशा व्यवस्थित
प्रशासनाच्या 3 पातळ्या या ठिकाणी निर्माण केल्या. त्यानंतर संघराज्य शासन व्यवस्था. आता आपल्या एकंदरीत प्रशासनाचा विचार करत असताना दुसरा मुद्दाचा विचार संघराज्य शासन व्यवस्था. आता संघराज्य शासन व्यवस्था, आता संघराज्य म्हणजे काय किंवा संघराज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं की एक केंद्र असतं आणि इतर घटक राज्यांचा मिळून तो एक संघ बनलेला असतो. म्हणजे त्या घटक राज्यांनी अनेक घटक राज्य एकत्र येऊन किंवा मूळतः एकच असलेल्या प्रदेशाचे अनेक घटक राज्यांमध्ये रूपांतरित करून त्यांचं एक केंद्र निर्माण केलेलं असतं. त्याला संघराज्य असं म्हणतात. म्हणजे त्या संघराज्यामध्ये प्रामुख्याने सत्तेचे 2 केंद्र असतात, 2 पातळ्या असतात. त्यामध्ये प्रामुख्याने मग एक केंद्र पातळी आणि दुसरी घटक राज्य पातळी, अशा 2 पातळ्या या ठिकाणी निर्माण झालेल्या बघायला मिळतात. मग भारताच्या एकंदरीत आपण भारत या देशाचा विचार केला, आपल्या देशाचा विचार केला, तर त्या ठिकाणी आपण संसदीय शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे संघराज्य निर्मितीच्या केंद्राकर्षी आणि केंद्रोत्सारी अशा 2 पद्धती बघायला मिळतात. त्यामध्ये भारताचं जे संघराज्य आहे ते केंद्रोत्सारी पद्धतीने निर्माण झालेलं संघराज्य आहे. म्हणजे मुळात एकत्म असलेला भूप्रदेश राज्यकारभाराच्या सोयीसाठी त्याचे वेगवेगळे विभाग केले आणि त्या वेगवेगळ्या विभागाद्वारे त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी एक केंद्र सरकार निर्माण केलं. म्हणजे अशा पद्धतीला आपण ते संघराज्य व्यवस्था असं म्हणतो. तिसरं आता त्यानंतर आपल्याला बघायचं आहे महत्त्वाचा मुद्दा की हे घटक राज्य जे प्रशासन आहे ते घटक राज्य प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी कोणकोणत्या यंत्रणा या घटक राज्यांमध्ये महत्त्वाच्या भारतीय राज्यघटनेने निर्माण केलेल्या आहेत स्वातंत्र्यानंतर प्रामुख्याने, तर त्यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहीत आहे की घटक राज्य प्रशासन हे केंद्रीय प्रशासनाचं एक मिनी स्वरूप किंवा त्याचं छोटं स्वरूप म्हणून आपण बघू शकतो. अधिकाराच्या बाबतीत पण ते कमी आहे, पण एक प्रतिबिंब केंद्र सरकारचंच प्रतिबिंब कुठेतरी घटक राज्य प्रशासनावरती पडलेलं दिसून येतं. म्हणजे कुठेतरी त्याच प्रशासनाचं थोडक्यात एक छोटं स्वरूप आपल्याला घटक राज्य पातळीवरती पण बघायला मिळतं. म्हणजे त्या ठिकाणी आपण जर बघितलं घटक राज्य, तर त्या घटक राज्याचा जो घटनात्मक प्रमुख असतो तो असतो राज्यपाल. आणि त्या राज्यपालाला कोणाच्या मदतीने राज्यकारभार करायचा असतो, तर मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने त्या राज्यपालाला त्या ठिकाणी राज्यकारभार करायचा असतो. म्हणजे केंद्रामध्ये जसं राष्ट्रपती आणि पंतप्रधान असे 2 प्रमुख आहेत, एक नामधारी आणि एक वास्तविक, तसंच घटक राज्य प्रशासनामध्ये सुद्धा 2 प्रमुख प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतात. एक आहे घटनात्मक प्रमुख आणि दुसरे आहे नामधारी प्रमुख. म्हणजे एक आहे घटनात्मक नामधारी प्रमुख आणि दुसरे आहे वास्तविक प्रमुख. आता नामधारी प्रमुख म्हणजे राज्यपाल आणि वास्तविक प्रमुख म्हणजे मुख्यमंत्री. म्हणजे त्या मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने या ठिकाणी ह्या राज्यपालांना त्या ठिकाणी काम करावं लागतं. आता घटक राज्याचं प्रशासन बघत असताना एकंदरीत घटक राज्य प्रशासनामध्ये जे प्रमुख पद आहे, जे घटक राज्याचा राज्यकारभार चालवण्यासाठी घटनात्मक पद निर्माण केलेलं आहे, त्या पदापासून आपण ह्या घटक राज्य प्रशासनाची माहिती करून घेऊयात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मग जे पद आहे घटनात्मक पद आपल्या भारतीय राज्यघटनेने निर्माण केलेलं ते आहे राज्यपाल पद. आता मुळात ज्यावेळेस घटक राज्य प्रशासन आणि त्या घटक राज्य प्रशासनाची निर्मितीची प्रक्रिया चालू होती राज्यघटनेमध्ये, तर त्यावेळेस हे राज्यपाल पद असावं की नसावं याविषयी खूप वादविवाद निर्माण झालेला होता. कारण अमेरिकन संघराज्याचं प्रारूप भारताने स्वीकारलेलं होतं. अमेरिकेमध्ये हे राज्यपाल पद अस्तित्वात नव्हतं, पण तरीसुद्धा जे भारताचं संघराज्य अमेरिकेच्या संघराज्यापेक्षा वेगळं आहे. भारतामध्ये केंद्र सरकार हे प्रबळ आहे आणि केंद्र प्रबळ असलेलं भारताचं जे संघराज्य होतं, म्हणून घटक राज्यांवरती कुठेतरी आपलं नियंत्रण असावं या संकल्पनेतून कुठेतरी हे राज्यपाल पद भारताच्या संघराज्य व्यवस्थेमध्ये स्वीकारण्यात आलेलं बघायला मिळतं. आता हे राज्यपाल पद काय, ह्या राज्यपाल पदाच्या तरतुदी काय, ह्या राज्यपाल पद याचे अधिकार आणि कार्य काय आहेत हे प्रामुख्याने आपण समजून घेऊयात. आता राज्यपाल त्याची नियुक्ती, आता भारतीय राज्यघटनेच्या कलम 155 नुसार ह्या राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करतील अशा पद्धतीची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून ते घटक राज्यामध्ये काम करतील. म्हणजे राज्यपालांच्या नियुक्तीसाठी प्रामुख्याने कोणाची शिफारस किंवा ती कोणाच्या वतीने केली जाते, तर ती प्रामुख्याने राष्ट्रपतींकडून घटक राज्यांमधला राज्यपाल 1 किंवा 2 घटक राज्यांसाठी 1 राज्यपाल नियुक्त करण्याचा अधिकार आपल्या भारतीय राज्यघटनेने राष्ट्रपतींना दिलेला आहे. आता ह्या राज्यपालाची नियुक्ती करण्यासाठी काही संकेत भारतीय राज्यघटने म्हणजे मूलतः भारतीय राज्यघटनेमध्ये नाही, तर तसा एक संकेत आहे की तो संकेत म्हणजे काय, तर ज्या घटक राज्यासाठी राज्यपाल पदाची नियुक्ती करायची आहे तो राज्यपाल त्या घटक राज्याचा नसावा, तर तो दुसऱ्या घटक राज्याचा असावा. याचं कारणच काय, तर ती व्यक्ती जर त्याच घटक राज्यामध्ये असेल तर ती राजकारणामध्ये सक्रिय होऊ शकेल आणि जे घटनात्मक पद निर्माण झालेलं आहे त्या पदाचा जो उद्देश भारतीय घटनाकारांनी ठरवलेला होता त्याला कुठेतरी हरताळ फासली जाईल. याच कारणास्तव काय केलं की एक संकेत, जी लोकशाही प्रक्रिया भारतामध्ये विकसित होत आहे त्या विकसित होत असताना त्यामध्ये अनेक संकेत निर्माण होतात आणि ते संकेत काय करत असतात की त्या लोकशाहीला प्रगल्भ करत असतात. अशाच पद्धतीचा हा एक संकेत भारताच्या राजकीय लोकशाही प्रक्रियेमध्ये निर्माण झालेला बघायला मिळतो की राज्यपाल नियुक्त करत असताना तो त्या घटक राज्याचा रहिवासी नसावा आणि त्याचप्रमाणे
त्या घटक राज्यामध्ये संबंधित घटक राज्यामध्ये राज्यपाल नियुक्त करत असताना संबंधित घटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेतला जावा. कारण काय असतं की मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचा प्रशासनामध्ये दोघांच्या समन्वयानेच त्या घटक राज्याचा राज्यकारभार चालत असतो. म्हणून मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने जर राज्यपालांची नियुक्ती झाली तर काय होऊ शकतं की त्या घटक राज्याचा कारभार विनासंघर्ष सहकार्याने चांगल्या पद्धतीने चालू शकेल. त्यानंतर पुढचं आहे की पात्रता. आता ह्या राज्यपाल पदासाठीची काय पात्रता आहे तर भारतीय राज्यघटनेमध्ये त्या राज्यपाल पदाविषयी काही पात्रता सांगितलेल्या आहेत. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी पात्रता आहे ती आहे की तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा. म्हणजे ही सगळ्यात महत्त्वाची पात्रता आहे की तो व्यक्ती काय असला पाहिजे, भारताचा नागरिक असला पाहिजे. दुसरी पात्रता ही वयाच्या संदर्भात आहे. म्हणजे वय काय तर ज्या व्यक्तीला राज्यपाल म्हणून नियुक्त करायचं आहे त्या व्यक्तीची वयाची 35 वर्ष पूर्ण झालेली असली पाहिजे. म्हणजे 35 वर्षापेक्षा कमी जर वय असेल तर ती व्यक्ती त्या ठिकाणी त्या पदासाठी लायक ठरू शकणार नाही. त्यानंतर तिसरी पात्रता आहे की तो राज्य विधिमंडळाच्या किंवा केंद्रीय विधिमंडळाच्या कोणत्या पण सभागृहाचा सदस्य असता कामा नये. म्हणजे तो संसदेचा पण सदस्य असता कामा नये किंवा राज्य विधिमंडळाच्या कोणत्या पण सभागृहाचा सदस्य असता कामा नये. आणि जरी तो असेल तर त्याला राज्यपाल पद ग्रहण करण्यापूर्वी त्या पदांचा राजीनामा द्यावा लागेल आणि मगच राज्यपाल पदाचा स्वीकार करावा लागेल. त्यानंतर एक महत्त्वाची अशी पात्रता सांगितलेली आहे की राज्यपाल पद स्वीकारल्यानंतर त्या व्यक्तीने दुसरे कोणतेही लाभाचे पद धारण करू नये. म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत एक व्यक्तीला एकच पद मिळालं पाहिजे आणि त्याचप्रमाणे त्या व्यक्तीने आपल्या पदाचा दुरुपयोग करून दुसरं कोणतं तरी लाभाचं पद मिळू नये किंवा त्या सत्तेचा वापर करून स्वार्थ साधून घेऊ नये, समाजाचा विकास करावा या उद्देशाने ह्या सगळ्या पात्रता या ठिकाणी ठरवलेल्या दिसून येतात. त्यानंतर कार्यकाल. आता भारतीय राज्यघटनेच्या कलम 156 नुसार त्या राज्यपालांचा कार्यकाल सांगितलेला आहे की राज्यपालांचा कार्यकाल किती असावा. साधारणतः राज्यपालांचा कार्यकाल हा 5 वर्ष इतका मानला जातो. पण भारतीय राज्यघटनेमध्ये काय म्हटलं आहे की राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावरती राहू शकतो. म्हणजे राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत म्हणजे राष्ट्रपतींची जोपर्यंत मर्जी आहे तोपर्यंत तो राज्यपाल आपल्या पदावरती राहू शकतो. म्हणजे 5च वर्ष राहील याची खात्री नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये 5 वर्ष हा शब्दप्रयोग वापरला नाही तर त्या ठिकाणी शब्दप्रयोग वापरला की राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत तो राज्यपाल संबंधित घटक राज्याचा राज्यपाल किंवा घटनात्मक प्रमुख म्हणून काम करू शकेल. म्हणून आपण बघतो की सर्वसाधारण परिस्थितीमध्ये राज्यपालांचा कार्यकाल हा 5 वर्ष आहे. पण त्याचं घटनात्मक उत्तर काय आहे तर त्याचं घटनात्मक उत्तर आहे राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत तो व्यक्ती त्या पदावरती राहू शकेल. म्हणजे मग ते 5 वर्ष असेल 2 वर्ष असेल किंवा जोपर्यंत राष्ट्रपतींना वाटेल की ती व्यक्ती व्यवस्थित पद्धतीने घटनात्मक चौकटीमध्ये काम करते तोपर्यंत त्या व्यक्तीचा कार्यकाल असेल. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलम 156 मध्ये त्या राज्यपाल पदाविषयीची ही त्याच्या कार्यकालाविषयीची ही तरतूद केलेली आहे. म्हणजे मुळात आपण जर भारताच्या एकंदरीत राजकारणाचा विचार ज्यावेळेस करतो, भारताच्या राजकीय प्रक्रियेचा एकंदरीत स्वातंत्र्यानंतरचा विचार करतो, त्यामध्ये सगळ्यात जास्त विवादास्पद ठरलेलं जे पद दिसून येतं ते आहे राज्यपाल पद. कारण हे राज्यपाल पद ज्या उद्देशाने भारतीय घटनाकारांनी निर्माण केलेलं होतं त्या उद्देशाला कुठेतरी हरताळ भारताच्या राजकीय प्रक्रियेमध्ये फासलेला दिसून येतो. कारण राज्यपाल पद हे फक्त काय होतं की एक मार्गदर्शक असावं त्या घटक राज्यामध्ये किंवा केंद्र सरकारचा प्रतिनिधी आणि केंद्राचं थोडं नियंत्रण त्या घटक राज्यांवरती असावं या उद्देशाने ते राज्यपाल पद निर्माण केलेलं होतं. पण मुळात काय झालं की नंतर राज्यपाल हा ज्या घटक राज्यांमध्ये नेमला जायला लागला तो केंद्राचा हस्तक म्हणून त्या ठिकाणी काम करायला सुरुवात त्यांनी केली. आणि त्यामुळे काय झालं की घटक राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये वादविवादाचे अनेक प्रसंग निर्माण झाले. आणि मग आणीबाणीविषयक जे 356 कलम आहे राष्ट्रपती राजवटीचं त्याविषयी सुद्धा म्हणजे भारताच्या राज्यघटनेच्या एकंदरीत प्रक्रियेविषयी किंवा भारताच्या राज्य व्यवस्थेच्या एकंदरीत प्रक्रियेचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर सगळ्यात जास्त विवादास्पद जर घटना कोणत्या कलमानुसार झाल्या असतील तर ते आहे कलम 356. अनेक वेळेस त्या 356 कलमाचा गैरवापर झालेला आपल्याला एकंदरीत भारताच्या राजकीय इतिहासाचा अभ्यास करताना भारताच्या एकंदरीत राजकीय प्रक्रियेचा अभ्यास करत असताना दिसून येतं. आणि म्हणून हे राज्यपाल पद भारताच्या घटनामध्ये ज्या उद्देशाने त्याचा समाविष्ट केलेला होता, ज्या उद्देशाने त्या राज्यपाल पदाचा त्याविषयी त्याचा समाविष्ट केलेला होता, पण त्या पदाला कुठेतरी हरताळ आज ह्या राज्यपाल पदाने फासलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे बहुतांशी घटक राज्यांचा जर अपवाद सोडला, ठराविक राज्यपालांचा जर अपवाद सोडला तर आपल्याला बहुतांश असं दिसून येतं की मूलतः हे जे राज्यपाल पद निर्माण केलेलं आहे, जी राज्यपाल म्हणून व्यक्ती घटक राज्यांमध्ये नियुक्त केलेली असते ती मुळात केंद्र सरकार आपल्याला अनुकूल असलेला त्या विरोधी पक्षाचं जर सरकार एखाद्या घटक राज्यामध्ये असेल तर त्या घटक राज्यांमध्ये आपल्याला अनुकूल असलेला एखादी राजकीय भूमिका असलेला व्यक्ती त्या ठिकाणी राज्यपाल पदावरती नेमला जातो. आणि मग त्याच्या माध्यमातून काय केलं जातं की त्या घटक राज्यातल्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला जातो. कुठेतरी ते मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या अधिकारांचा
त्या ठिकाणी त्यांच्यावरती वचक ठेवण्याचा किंवा त्यांच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न या राज्यपाल पदाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून वारंवार होताना दिसून येतो. तर ठीक आहे, अशा पद्धतीने आपण एकंदरीत भारताच्या प्रशासन व्यवस्थेचा किंवा घटक राज्याच्या प्रशासन व्यवस्थेचा विचार करतो. त्या प्रशासन व्यवस्थेची चौकट जी आपण समजावून घेतो, ती चौकट समजावून घेत असताना जी प्रशासनाची रचना निर्माण झालेली आहे किंवा जी प्रशासन व्यवस्थेसाठी जे वेगवेगळे अधिकार पदं निर्माण झालेले आहेत, त्या अधिकार पदांचा उद्देश आणि मुळात ती पदं कशा पद्धतीने काम करतात हे समजावून घेण्यासाठी आपण ह्या राज्यपाल पदाविषयीची ही थोडी विस्तृत स्वरूपाची माहिती या ठिकाणी बघितली. त्यानंतर हे राज्यपाल हे जे पद आहे ते भारताच्या राज्यघटनेने घटनात्मक प्रमुख म्हणून घटक राज्यासाठी नियुक्त केलं. त्या राज्यपाल पदाचे काही अधिकार आणि कार्य याविषयी आपण माहिती करून घेऊयात. म्हणजे हे पद का बरं महत्त्वाचं आहे, या पदाला का बरं घटक राज्य प्रशासनामध्ये महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे, तर त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला ह्या राज्यपालांची अधिकार आणि कार्यांचा या ठिकाणी प्रामुख्याने विचार करावा लागेल. आता या ठिकाणी आपण बघू शकतो की राज्यपालांना भारतीय घटनेने कोणकोणत्या स्वरूपाचे अधिकार सोपवलेले आहेत, तर त्यामध्ये आहे कार्यकारी विषयक अधिकार, विधिविषयक अधिकार, न्यायविषयक अधिकार, आणीबाणीविषयक अधिकार आणि स्वविवेकाधीन अधिकार. अशा पद्धतीचे हे 5 अधिकार भारताच्या राज्यघटनेने ह्या राज्यपालांना सोपवलेले आहेत. आता ह्या सगळ्या अधिकारांचा थोडक्यात आपण विचार करूयात. तर सर्वप्रथम आहे कार्यकारी विषयक अधिकार. आता कार्यकारी विषयक अधिकार म्हणजे काय, तर घटक राज्यांचं प्रशासन कार्यान्वित करण्याची सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी ही राज्यपालांवरती असते. मग घटक राज्यांचा कारभार, घटक राज्याचं प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी काय करावं लागतं, तर सर्वप्रथम निवडणुका झाल्यानंतर घटक राज्याच्या ज्या निवडणुका, नियमित निवडणुका होतात दर 5 वर्ष आणि पंचवर्ष ज्या निवडणुका, त्या निवडणुका झाल्यानंतर मंत्रिमंडळाची नियुक्ती करणे, मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करून मंत्रिमंडळात त्यांच्या सल्ल्याने मंत्रिमंडळ तयार करणं आणि त्या मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने आणि मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने त्या घटक राज्याचा कारभार व्यवस्थित पद्धतीने चालवणं, म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं काम, कार्यकारी विषयक काम ह्या राज्यपालांना ह्या कार्यकारी विषयक अधिकारामध्ये करावं लागतं. त्याचप्रमाणे घटक राज्याचं प्रशासन चालवण्यासाठी ज्या वेगवेगळ्या व्यवस्था निर्माण या देशामध्ये केलेल्या आहे, त्या घटक राज्य व्यवस्थेमधल्या ज्या सगळ्या व्यवस्थांचे प्रमुख त्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार सुद्धा भारतीय घटनेने राज्यपालांकडे सोपवलेला आहे. आता वस्तुतः त्या नियुक्त्या घटक राज्यात ज्या नियुक्त्या असतात त्या प्रामुख्याने मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ करत असतं. या ठिकाणी राज्यपालांना ते नामधारी स्वरूपाचे अधिकार आहेत. पण त्या कोणकोणत्या व्यवस्था आहेत, तर मग राज्य लोकसेवा आयोग असेल, मग त्या घटक राज्यामध्ये असलेली वेगळी विद्यापीठं असतील, त्यांचे कुलगुरू असतील, या सगळ्यांच्या, त्याचप्रमाणे राज्य निवडणूक आयोग असेल, राज्य वित्त आयोग असेल, यांच्या प्रमुखांच्या नियुक्त्या करण्याचा अधिकार भारतीय घटनेने कोणाकडे सोपवलेला आहे, तर तो प्रामुख्याने ह्या राज्यपालांकडे सोपवलेला आहे. म्हणजे त्यांच्या कार्यकारी विषयक अधिकारांमध्ये याचा प्रामुख्याने समावेश होत असतो. घटक राज्यामध्ये असलेले जे काही विद्यापीठं असतात त्या सगळ्या विद्यापीठांचे ते कुलपती म्हणून काम करत असतात. म्हणजे राज्यपालांचे एकंदरीत कार्यकारी विषयक अधिकार बघितल्यानंतर आपल्याला असं जाणवतं की घटक राज्यांमधल्या ज्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या असतात त्या सगळ्या नियुक्त्या कोणाच्या मार्फत केल्या जातात, तर त्या सगळ्या नियुक्त्या ह्या राज्यपालांच्या सहीने किंवा त्यांच्या मान्यतेने म्हणजे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने सुचवलेली नावे, पण ते अंतिमतः कोणी त्या ठिकाणी हे केलेले असतात, मान्य केलेले असतात, तर ते राज्यपालांच्या अधिकाराने त्या ठिकाणी त्या पदावरती त्यांची नियुक्ती होत असते. त्यानंतर दुसरा अधिकार बघायचा आहे की विधिविषयक अधिकार. आता विधिविषयक अधिकार किंवा त्याला कायदेविषयक अधिकार असं म्हणतो. त्यामध्ये कोणत्या अधिकारांचा समावेश होतो, त्यामध्ये कोणत्या कार्यांचा समावेश होतो, तर त्यामध्ये प्रामुख्याने घटक राज्यांचं जे अधिवेशन, घटक राज्याचं जे कायदेमंडळ असतं, विधिमंडळ असतं, त्या विधिमंडळांची अधिवेशनं बोलावणे, त्या विधिमंडळांच्या अधिवेशनासमोर जे काय पहिलं त्याचं अधिवेशन घडतं, प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीचं जे अधिवेशन असतं त्या अधिवेशनासमोर अभिभाषण करणं. ते अभिभाषण कोणी लिहून दिलेलं असतं, तर ते अभिभाषण मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने तयार केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्या घटक राज्याच्या प्रगतीसाठी जी काही योजना, धोरणं ते सरकार तिथून पुढच्या वर्षभरासाठी राबवणार असतं, त्याचा लेखाजोखा त्या अभिभाषणामध्ये असतो. म्हणजे अभिभाषण करण्याचा अधिकार त्या ठिकाणी त्यांना आहे. म्हणजे अशा पद्धतीचे वेगवेगळे अधिकार आपण ज्यावेळेस बघतो. त्याचप्रमाणे जे घटक राज्यांमध्ये जर दुसरं सभागृह असेल विधान परिषद, तर त्या विधान परिषदेमध्ये एक 1/6 त्या सभागृहामध्ये जर एक 1/6 सदस्य जे वेगवेगळ्या क्षेत्रांमधून निवडायचे असतात, ते 1/6 म्हणजे कला, साहित्य, विज्ञान, शिक्षण या वेगवेगळ्या क्षेत्रांमधले जे काही 12 सदस्यांची नियुक्ती त्या ठिकाणी करायची असते, ती नियुक्ती करण्याचा अधिकार सुद्धा कुठेतरी त्या राज्यपाल पदाला त्या ठिकाणी त्याच्या कायदेविषयक अधिकारांमध्ये त्याचा समावेश होतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण घटक राज्यांच्या ह्या राज्यपालांचे ह्या विधिविषयक अधिकारांचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी आपल्याला त्यांचा दुसरा अधिकार त्या ठिकाणी बघायला मिळतो. त्यानंतर तिसरा अधिकार आहे न्यायविषयक अधिकार. आता न्यायविषयक अधिकारांमध्ये काय समाविष्ट होतं, तर न्यायविषयक अधिकारांमध्ये प्रामुख्याने त्या घटक राज्यामध्ये जे उच्च न्यायालय असतं
त्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करत असताना राष्ट्रपती त्या ठिकाणच्या राज्यपालांचा सल्ला घेत असतो. म्हणजे हे खूप महत्त्वाचं आहे की त्या घटक राज्यामध्ये जे काही उच्च न्यायालय असतं त्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करत असताना त्या ठिकाणच्या राज्यपालाचा सल्ला घेतला जातो. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जे काही जिल्हा न्यायालय आहे, स्थानिक जे न्यायालयांची यंत्रणा आहे, त्यांच्या न्यायाधीशांच्या नियुक्त्यासुद्धा कोणामार्फत केल्या जातात, तर त्या नियुक्त्या राज्यपालांमार्फत केल्या जातात. त्याचप्रमाणे घटक राज्याच्या कार्यक्षेत्राअंतर्गत एखादा गुन्हा घडला असेल आणि त्या अपराधाला जर फाशीची शिक्षा झाली असेल किंवा जन्मठेपेची शिक्षा झालेली असेल तर त्या अपराधाच्या शिक्षेमध्ये त्या ठिकाणी कपात करण्याचा अधिकार राज्यपालांना त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा अधिकार आहे आणीबाणीविषयक अधिकार. आता हाच अधिकार आणि ह्या आणीबाणीविषयक अधिकाराचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर भारताच्या एकंदरीत राजकीय प्रक्रियेमध्ये ह्याच अधिकारामुळे खूप जास्त वादविवादाचे प्रसंग निर्माण झालेले आपल्याला बघायला मिळतात. का बरं? कलम 356 भारतीय राज्यघटनेमध्ये जे आणीबाणीचं आहे ते घटक राज्य आणीबाणीचं किंवा त्याला राष्ट्रपती राजवट असं म्हटलं जातं. तर तो अधिकार कोणाला सोपवलेला आहे? तर त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की घटक राज्याचा राज्यकारभार घटनेच्या चौकटीमध्ये चालतो की नाही हे बघण्याचा अधिकार त्या ठिकाणी राज्यपालांना आहे. आणि मग राज्यपालांनी जर असा अहवाल दिला केंद्र सरकारकडे की संबंधित घटक राज्यामध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे, संबंधित घटक राज्याचा राज्यकारभार घटनेच्या चौकटीमध्ये चालत नाही आणि ह्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी असा अहवाल केंद्र सरकारकडे किंवा राष्ट्रपतींकडे ज्यावेळेस राज्यपाल सोपवतात त्यावेळेस 356 कलमानुसार त्या संबंधित घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. अशा पद्धतीची तरतूद म्हणजे अशा पद्धतीचा अधिकार भारताच्या राज्यघटनेने या ठिकाणी ह्या राज्यपाल पदाला दिलेला आहे. मूलतः ज्यावेळेस भारताची राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया चालू होती आणि 356 या कलमाविषयी चर्चा चालू होती त्यावेळेस ह्या 356 कलमाविषयी बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की हे 356 कलम हे मुळात निर्जीव स्वरूपाचं कलम असलं पाहिजे, याचा फारसा वापर कधी पण झाला नाही पाहिजे. म्हणजे मुळात ह्या अधिकाराचा फार क्वचित वेळेस किंवा किंबहुना हे कलम निर्जीव असलं पाहिजे, ह्या कलमाचा वापर फार क्वचित स्वरूपात झाला पाहिजे असं त्यावेळेस त्यांचं विधान होतं. कारण त्यांना पुढच्या भविष्यकाळातले जे काही धोके होते ते त्यावेळेस जाणवत होते ह्या 356 कलमाचे. आणि मुळात आपण जर एकंदरीत प्रक्रियेचा अभ्यास केला तर या ठिकाणी आपल्याला जाणवतं की 356 कलमाचा जो काही गैरवापर झाला आहे त्या 356 कलमाच्या गैरवापरामुळे हे राज्यपाल पदसुद्धा काय झालं आहे की विवादास्पद त्या ठिकाणी त्याची प्रतिमा निर्माण झालेली दिसून येते. म्हणजे 356 कलमानुसार घटक राज्याचा राज्यकारभार व्यवस्थित पद्धतीने चालत नाही असा राष्ट्रपतींकडे त्या ठिकाणी अहवाल गेल्यानंतर 356 कलमानुसार राष्ट्रपती त्या घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करू शकतो आणि राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून आणीबाणीच्या काळात राज्यपाल त्या घटक राज्याचा कारभार पाहत असतो. म्हणजे अशा पद्धतीने आणीबाणी विषयक अधिकार त्या राज्यपालांना दिलेले दिसून येतात. त्यानंतर शेवटचा जो 5वा अधिकार आहे स्वविवेकाधीन अधिकार. आता स्वविवेकाधीन अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम 163 नुसार हा स्वविवेकाधीन अधिकार या ठिकाणी भारताच्या घटक राज्यांच्या राज्यपालांना भारतीय घटनेने प्रदान केलेला आहे. आता स्वविवेकाधीन अधिकार या ठिकाणी आपण जर बघितलं तर राष्ट्रपती आणि राज्यपाल या दोघांना पण स्वविवेकाधीन अधिकार राज्यघटनेने प्रदान केलेले आहेत. पण राष्ट्रपतींना स्वविवेकाधीन अधिकाराअंतर्गत काय काम करायचं, काय अधिकार आहेत ते स्पष्टपणे त्याचा उल्लेख भारताच्या घटनेमध्ये नाही, पण राज्यपालांनी काय काम करायचं, राज्यपालांना जो स्वविवेकाधीन अधिकार दिलेला आहे त्याचा स्पष्टपणे उल्लेख त्या ठिकाणी भारताच्या राज्यघटनेमध्ये केलेला आहे. मग अशामुळे ह्या राज्यपालांना जो स्वविवेकाधीन अधिकार मिळालेला आहे तो राष्ट्रपतींपेक्षा अधिक जास्त ताकदवान असलेला बघायला मिळतो. म्हणजे स्वविवेकाधीन अधिकार म्हणजे काय, तर त्या अधिकाराचा वापर करून राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने नव्हे तर स्वतःच्या मर्जीने, स्वतःच्या स्वविवेक बुद्धीने तो अधिकार वापरू शकतात. म्हणजे हा अधिकार वापरत असताना राज्यपालांना कुठे पण मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांचा सल्ला ऐकण्याची गरज त्या ठिकाणी नसते. मग हा सल्ला, ह्या स्वविवेकाधीन अधिकारांचा वापर राज्यपालांकडून केव्हा केला जातो, तर त्या ठिकाणी एक घटक राज्याचा राज्यकारभार व्यवस्थित पद्धतीने चालतो की नाही, तो चालत नसल्यास ते विधिमंडळ बरखास्त करावं असा सल्ला ज्यावेळेस राष्ट्रपतींकडे असा अहवाल ज्यावेळेस ते राष्ट्रपतींकडे देतात त्यावेळेस ते काही मंत्रिमंडळाशी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत नाही, तो स्वतःच्या अधिकारांचा वापर करून त्या ठिकाणी तो अहवाल राष्ट्रपतींकडे देत असतात. त्याचप्रमाणे राज्य विधिमंडळाने एखादं विधेयक मंजूर करून ज्यावेळेस राज्यपालांकडे ते सहीसाठी पाठवलेलं असतं त्यावेळेस ते विधेयक राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी राखून ठेवण्याचा जो अधिकार आहे तो पण अधिकार कलम 200 नुसार तो अधिकार त्यांना मिळालेला आहे. तर तो अधिकार सुद्धा त्यांच्या स्वविवेकाधीन अधिकारांमध्ये समाविष्ट होतो. त्याचप्रमाणे ज्यावेळेस घटक राज्यांच्या निवडणुका होतात आणि कोणत्या पण
सरकारला कोणत्या पण पक्षाला त्या ठिकाणी बहुमत मिळत नाही, त्यावेळेस कोणत्या पक्षाला त्या ठिकाणी सत्ता स्थापनेसाठी बोलवायचं, हा पण अधिकार त्यांच्या सुविवेकाधीन अधिकारांमध्ये समाविष्ट होतो. म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत भारताच्या घटक राज्य व्यवस्था आणि त्या घटक राज्य प्रशासनाचा ज्यावेळेस आपण विचार करतो, त्या घटक राज्य प्रशासनाच्या एकंदरीत प्रशासन व्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं किंवा घटनात्मक जे पद आहे, त्या घटनात्मक पदामध्ये हे राज्यपाल पदाचं एक आपण त्या ठिकाणी त्यांच्या अधिकार आणि कार्य या ठिकाणी त्याची माहिती घेतली. त्याचप्रमाणे त्या राज्यपालांची भूमिका आणि त्या राज्यपाल पदाचं आत्तापर्यंतच्या भारताच्या राज्यघटनेच्या किंवा राजकीय प्रक्रियेमध्ये असलेलं स्थान, या सगळ्यांची माहिती आपण थोडक्यात या ठिकाणी करून घेतली. पुढच्या लेक्चरमध्ये आपण मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ यांची थोडक्यात माहिती करून घेणार आहोत.